त्या 2 महिन्याचे हप्ते जमा होणार म्हणजे होणार। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी व दिलासा देणारी खुशखबर आज समोर आलेली आहे। आता इकडे पाहू शकता आपल्याकडे जिल्ह्यांचा मॅप देखील आलेला आहे। महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचा नकाशा आलेला आहे। यातील पहिल्या टप्प्यात 15 जिल्हे सिलेक्ट होऊन लवकरच वाटप केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे। आता सर्व काय अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल, त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। त्यातले त्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, तसेच दुसरे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवारजी साहेब असतील यांच्याकडून दिलासा देणारी अपडेट आलेली आहे। आता हे काही जिल्हे तुम्हाला पाहायला मिळत आहेत। यातील 15 जिल्हे सिलेक्ट होऊन लवकरच वितरण केले जाणार आहे। काही ठिकाणी 1500 तर काही भागामध्ये 3000 रुपयांचे वितरण होणार आहे। कोणता जिल्हा आहे, तुमचा देखील जिल्हा यामध्ये असू शकतो। तुमच्या जिल्ह्यात वाटप होणार आहे का नाही ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल। आता एकनाथ शिंदे यांची क्लिप देखील, व्हिडिओ देखील आता तुम्ही पाहायला असेल, ते काय म्हटलेले आहेत। आता जिल्ह्यांची यादी देखील प्रसारित झालेली असून यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली असून या ठिकाणी पहिल्या टप्प्यात वाटप केले जाणार आहे। यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो, त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजून बऱ्याच जणांनी चॅनलला देखील सबस्क्राइब केलेले नाहीये। जे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवतील त्यांना लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अपडेट रोजची रोज सर्वात आधी पाहायला मिळेल। त्यासाठी फक्त सबस्क्राइब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकायचे आहे व तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या जिल्ह्याची अपडेट आपण देऊ। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। आता जिल्ह्यांची यादी पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट पाहूयात। सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय देखील झालेला असून इकडे पाहू शकता आता महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे। जे काही वितरण होणार आहे त्यासाठी निधी उपलब्ध झालेला आहे। जे काही महिलांना निधी द्यायचा होता ते सरकारपर्यंत रक्कम आता पोहोचलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 3690 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून आता पुढचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारला यश देखील येणार आहे। मोठ्या महिलांच्या खात्यात आता रक्कम मिळणार आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात महिलांच्या खात्यात आता ही रक्कम मिळणार आहे। 3690 कोटी रुपये सरकारपर्यंत जमा झालेले आहेत। आता फक्त वाटपाचे आदेश येताच उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडून महिलांना ही रक्कम मिळणार आहे। तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्यातर्फे ही महिलांच्या खात्यात ही रक्कम येणार आहे व अर्थमंत्री अजितजी पवार असतील यांच्याकडून ही महिलांना रक्कम देण्याचं काम आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। पाहू शकता खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर सरकारपर्यंत रक्कम आलेली आहे। आता यामध्येच पहिल्या टप्प्यात 15 जिल्हे पाहायला मिळतील, दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे, तिसऱ्या टप्प्यामध्ये जे काही जिल्हे राहिलेले असतील त्या जिल्ह्यात वितरण होणार आहे। आता पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे आहेत त्याची नावे आपण सांगणार आहोत। यादी आपल्याकडे आलेली आहे, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व अजून सबस्क्राइब केलेलं दिसत नाही बऱ्याच जणांनी तर चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे, तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळेल। आता हे 3690 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार आता वाटप केले जातील। यामधील काही रक्कम 1500 काही महिलांना मिळणार आहे। त्यातली त्यात ही रक्कम जर पाहायला गेलं तर 3000 रुपये देखील काही महिलांना मिळणार आहे। 3000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 2 कामे देखील करावं लागणार आहेत। अर्जंट सूचना देखील आलेल्या आहेत, नाहीतर तुम्हाला 3000 रुपये मिळणार नाहीत, 1500 मिळतील। तर आता त्यासाठी काय करावे लागेल ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, तसेच एक लाईक देखील नक्की करू शकता व हा व्हिडिओ कसा वाटत आहे, आपला व्हिडिओ चांगला जर वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवू शकता। आता इथे पाहू शकता एक खुशखबर म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसातच तर मिळणार आहे। मात्र आज लगेच जिल्ह्यांची यादी जाहीर होऊन महिलांना मोठा लाभ मिळणार आहे। या योजनेचा हप्ता आता देण्यासाठी 3790 कोटी रुपयांचा निधी सरकारपर्यंत आता जमा झाल्यामुळे प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। अखेर प्रस्तावास मान्यता मिळालेली असून आता लाडक्या बहिणींना हप्त्याचा लाभ मिळणार असून यामध्ये जिल्हे आता मोठ्या प्रमाणात सिलेक्ट केले जातील। तुमचा देखील जिल्हा असू शकतो। आता जर पाहायला गेलं तर 3690 कोटी, इकडे पाहू शकता 3690 कोटी रुपये हे आता महिलांच्या थेट खात्यावरती वितरित केले जातील। सरकारपर्यंत ही रक्कम जमा झालेली आहे। 1000 कोटी नव्हे तर 3000 कोटी रुपये आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम जास्त देखील यावेळेस बऱ्याच महिलांना मिळू शकते। मात्र जास्त रकमेचा लाभ घेण्यासाठी 2 कामे देखील तात्काळ करावी लागणार आहेत, ते व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत। शेवटपर्यंत माहिती बघा, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, रोजची रोज नवनवीन अपडेट पाहायला मिळतात व तुमचा जिल्हा कमेंट करून कळवा व हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे तुम्हाला समजत आहे का नाही ते देखील नक्की कळवा। पुढच्या व्हिडिओत आपण नक्की सुधारणा देखील करणार आहोत। तसेच आता जिल्ह्यांची यादी पाहूयात। आता पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे आहेत ते इकडे पाहू शकता।
जर पाहायला गेलं तर आता जे 3600 कोटी वाटप होणार आहे त्यामध्ये पहिल्या टप्प्यात जालना जिल्ह्याचा देखील समावेश होण्याचा एक अंदाज आहे. जालना जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात आता ही रक्कम येणार आहे. जालना जिल्ह्याचा विचार केला तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता एक खुशखबर मिळणार आहे. जालना जिल्ह्यातील महिलांनो आता तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा तुम्ही जालना जिल्ह्यात राहतात का. इकडे पाहू शकता जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये हा जिल्हा सिलेक्ट होण्याचा अंदाज आहे व याही ठिकाणी 1500 तर मिळणार, त्यासोबत 3000 रुपये देखील मिळण्याचे चान्सेस अधिक पाहायला मिळत आहेत. त्यातली त्यात काही महिलांना जानेवारीचा हप्ता देण्यात येणार नाहीये, माहिती सरकारकडून आलेली आहे. लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला एक काम अर्जंट करावं लागणार आहे, अन्यथा जानेवारीचा हप्ता आता काही महिलांच्या खात्यावरती येणार नाहीये हे देखील लक्षात घ्या. कारण की हा 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या खूपच कामी येणार आहे. इतर जास्त व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची गरज देखील पडणार नाहीये व सबस्क्राईब करून देखील ठेवू शकता व नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. अर्जंट काय सरकारकडून सूचना आल्या तर आपण नक्कीच देण्याचं काम करूयात. इकडे पाहू शकता जालना जिल्ह्यात आता पहिल्या टप्प्यात वाटप केले जाईल. जालना जिल्हा तसेच दुसऱ्या क्रमांकावर जर पाहायला गेला तर तो जिल्हा म्हणजे इकडे गोंदिया जिल्हा असेल. गोंदियामध्ये देखील वाटप केले जाऊ शकते. गोंदिया जिल्ह्यात देखील लवकरात लवकर महिलांच्या खात्यावरती रक्कम येणार आहे. पहिल्या क्रमांकावरती जालना व दुसऱ्या क्रमांकावरती गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. 15 जिल्ह्यापैकी 2 जिल्हे तर पाहिले. आता पुढचे जिल्हे कोणते आहेत ते देखील पाहूयात. त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे इकडे लक्ष द्या, एक बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे हप्ता काही महिलांना मिळणार नाहीये, ही एक पहिली अपडेट असेल. इकडे पाहू शकता. तसेच नवीन निकष लक्षात घ्या, अन्यथा हप्ता नाहीये. नवीन निकष देखील तुम्हाला आता लक्षात घ्यावे लागणार आहेत, अन्यथा जानेवारीचा हा हप्ता भेटणार नाहीये. तसेच टप्प्याटप्प्याने वितरण होणार आहे. जिल्ह्यांची यादी आली, आता जिल्ह्यांची यादी तर आपण पाहतच आहोत, हे एक मुद्दा राहिला. त्यातली त्यात जर पुढचा मुद्दा आहे हप्ता वितरणाचा वेळ बघा. आता कोणत्या वेळेत तुमच्या खात्यात हप्ता येईल, कोणत्या तारखेला व आज येणार की उद्या येणार ते देखील पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एवढा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच पुढील क्रमांकाची एक अपडेट पाहणार आहोत ती म्हणजे काहींना हप्ता मिळणार नाहीये, त्याची 2 कारणे कोणती आहेत. आता ती 2 कारणे लगेच जाणून घेऊयात, कारण की आता तुम्हाला देखील पाहावं वाटत असेल. इकडे पाहू शकता जर तुम्ही PM किसान योजनेचा, इथे लिहिलेला आहे PM किसान योजना असेल, या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाहीये. तसेच इकडे दुसरी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना, इथे पाहू शकता खाली एक आहे. स्क्रीनकडे लक्ष द्या, व्हिडिओकडे लक्ष द्या, सर्व काय अपडेट पाहायला मिळेल. नमो शेतकरी योजना आहे दुसऱ्या क्रमांकावर. जर याचा देखील लाभ घेत असाल तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहणार आहेत. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एक काम करावं लागणार आहे, तुम्हाला या 2 योजनांचा लाभ बंद करावा लागणार आहे, तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. अन्यथा लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या 2 योजना बंद करा. जर तुम्हाला या 2 योजना चांगल्या वाटत असतील तर याच 2 योजनांचा लाभ घ्या व लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही बंद करू शकता. कोणत्याही तुम्हाला एक पर्याय सुचवायचा आहे. दोन्ही योजनामार्फत चांगले पैसे मिळत असतात, सरकारकडून चांगला निधी येत असतो. तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता. आता ही एक अपडेट झाली. आता पुढचे जिल्हे देखील पाहणार आहोत, कोणत्या जिल्ह्यात वितरण केले जाणार आहे. 2 जिल्हे तर पाहिलेले आहेत. त्यातली त्यात पुढची अपडेट म्हणजे एक तर पहिली हप्ता काही महिलांना मिळणार नाही, ही अपडेट झाली. आता दुसऱ्या क्रमांकाची अपडेट आहे नवीन निकष लक्षात घ्या, अन्यथा हप्ता नाही. आता काय निकष आहेत जर पाहायला गेलं तर यामध्ये 4 चाकी जर गाडी असेल, ट्रॅक्टर सोडून 4 चाकी जर गाडी असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाहीये. जर तुमचे वय देखील बसत नसेल, 18, 19, 20 अशा प्रकारचे वय असेल तरी देखील तुम्हाला हप्ता मिळणार नाहीये. कारण की यामध्ये 65च्या आत वयोगटातील व 21च्या पुढच्या वयोगटातीलच महिला पाहायला मिळत आहेत. त्यातली त्या टप्प्याने हे वितरण होणार आहे. टप्प्याटप्प्याने आज पहिल्या जिल्ह्यामध्ये 15 जिल्ह्याचा टप्पा असेल, उद्या 15 जिल्ह्याचा टप्पा असेल व 1 कोटीहून 2 कोटीपर्यंतच्या महिला यामध्ये पात्र आहेत. तर आता 30 लाख महिलांना आज मिळणार, नंतर पुढच्या 30-35 लाख महिलांना मिळणार. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने हे पैसे 3000 रुपये असतील, 1500 रुपये असेल, हे महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत. आता हप्त्याची वितरणाची वेळ आपण पाहणार आहोत, किती वाजेपर्यंत मिळणार व कोणत्या तारखेला मिळू शकतो ती वेळ आता आपण पाहणार आहोत. इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे. त्यातली त्यात पुढचे अपडेट पाहूयात. आता तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब बऱ्याच जणांनी अजून केलेलं नाहीये तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता इकडे पाहू शकता आता लाडकी बहीण योजनेची अपडेट पाहिली. पहिल्या क्रमांकावर वितरण होणारा जिल्हा म्हणजे जालना जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यात आपल्याला जे आहे ते नंबर देखील पाहायला मिळू शकतो. दुसऱ्या टप्प्यात आपण जिल्हा कोणता पाहिला तो म्हणजे गोंदिया असेल. गडचिरोलीच्या उत्तरेकडील जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा आहे. या जिल्ह्यात देखील आता याचे वितरण तात्काळ केले जाऊ शकते अशी माहिती मिळत आहे. स्क्रीनकडे येते लक्ष द्या. आता काही महिलांना 1500 रुपये तसेच काही महिलांना किती रुपये 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. तर 3000 रुपयांचा लाभ हा कोणत्या महिलांना मिळणार आहे की 1500
रुपयासोबत सर्व महिलांना 3,000 रुपये मिळणार आहेत का, असं आहे का? तर असं नाहीये. 3,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत, कारण की काही महिलांसाठीची 3,000 रुपयांची भेट आपल्याला सरकारकडून पाहायला मिळणार आहे. त्यातली त्यात 2 जिल्हे पाहिले. पुढचा जिल्हा यादीतील पाहूयात. आता शेवटपर्यंत बघा, तुमचा देखील जिल्हा यामध्ये असू शकतो. इकडे पाहू शकता, जो आपल्याला एक महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा आहे. हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर याही ठिकाणी पहिल्या टप्प्यात वितरण केले जाऊ शकते, कारण की या आधीचा हप्ता डिसेंबरचा जो दिला तो पहिल्या टप्प्यामध्ये ठरलेले पात्र जिल्हे नंदुरबार असेल, धुळे जिल्हा असेल, या जिल्ह्यात सर्वात आधी आलेलं होतं. त्यातले त्यात मुंबईमध्ये देखील वितरण झाले सर्वात आधी, तसेच नाशिक जिल्ह्यात सर्वात अगोदर हप्ता आलेला होता. मात्र आता या जिल्ह्यात हप्ता अगोदर येणार नसून आता दुसरे जिल्हे जे आहेत ते सिलेक्ट केले जाऊ शकतात. दुसऱ्या जिल्ह्यातील महिलांना आता दिलासा दिला जाऊ शकतो, म्हणजेच की यामध्ये गोंदिया असेल, हिंगोली असेल, हिंगोली झाल्यानंतर इकडे जालना असेल, या जिल्ह्यातील महिलांना आता सुरुवातीला चांगला दिलासा मिळणार आहे. चांगली रक्कम ही महिलांच्या खात्यावरती येणार आहे. तसेच यादीतील पुढच्या क्रमांकाचा चौथा जिल्हा जर पाहायला गेलं तर तो म्हणजे इकडे रायगड असेल. रायगड या ठिकाणी देखील मोठा दिलासा मिळणार असून रायगड या ठिकाणी देखील महिलांच्या खात्यावरती किती रुपयांची रक्कम इकडे पाहू शकता, 1,500. सध्या 1,500 रुपयांची रक्कम व काही ठिकाणी 3,000 रुपयांची रक्कम ही वितरित केली जाऊ शकते व त्यातली त्यात 2,100 रुपयांचा निर्णय देखील लवकरच आता आदितीताई तटकरे यांच्याकडून होणार आहे. ती अपडेट देखील तुम्हाला पाहायला तर मिळणारच आहे. तो व्हिडिओ देखील या चॅनलवरती येणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकणे गरजेचे आहे. आता पुढचा जिल्हा पाहूयात. इकडे अजून एक जिल्हा म्हणजे तो जिल्हा आहे इकडे सांगली. आधी सांगली जिल्ह्यात देखील समावेश पहिल्या टप्प्यामध्ये घेतला जाऊ शकतो. सांगली जिल्ह्यात देखील वाटप होणार आहे. सांगली जिल्ह्यात देखील जानेवारीचा 7वा हप्ता हा स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री दोन्ही असतील यांच्या हस्ते थेट महिलांच्या खात्यावरती आता दिला जाणार असल्याची अपडेट पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचा दिलासा या सर्व काही जिल्ह्यातील महिलांना मिळणार आहे. पाहू शकता आपण महाराष्ट्राच्या मॅपसह पाहत आहोत. महिलांना तुम्हाला हा व्हिडिओ सविस्तर समजत आहे का नाही ते देखील कळवा, कारण की तुम्हाला जर समजत नसेल तर पुढच्या व्हिडिओत आपल्याला बदल करता येईल. तुम्हाला देखील अपडेट चांगल्या प्रकारे मिळणे गरजेचंच आहे, कारण की तुम्हाला इतर जास्त देखील पुन्हा नंतर व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाहीये. त्यासाठी कमेंट करा व चॅनल सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटत असेल तरच सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता. तुमचा जिल्हा कमेंट नक्की करा. तसेच आता इकडे पाहू शकता लाडकी बहिणीची एक अपडेट म्हणजे 2,100 रुपयांची तरतूद होणार आहे. 2,100 रुपयांचा हप्ता महिलांना मिळणार आहे. त्याबाबतची सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण पुढच्या काही तासात या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता, जेणेकरून तो व्हिडिओ पाहायला मिळेल. व आता जे काही जिल्हे राहिलेत, आपण 5 ते 6 जिल्हे पाहिले 15 पैकी, आता जे काही जिल्हे राहिले असतील त्याबाबतची अपडेट या चॅनलवरती लवकरच येणार आहे. ती देखील पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून चॅनलला ठेवू शकता. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्की कळवा. तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की कळवू शकता. धन्यवाद.